नमस्कार मंडळी, विदर्भ स्पेशल पाककला आणि संस्कृती या चॅनलमध्ये आपलं सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे। आज आपण मुंबईची अतिशय प्रसिद्ध रेसिपी ती म्हणजे सुकी भेळ आणि त्याचबरोबर त्यात वापरली जाणारी चटणी कशी बनवायची हे आपण या व्हिडिओत बघणार आहोत। त्यासाठी काय काय साहित्य पाहिजे ते सविस्तर खाली लिहून देणार आहे। ठेलेवाले बाहेरचे जे भेळ विकणारे आहे ते अशाच प्रकारची चटणी बनवतात आणि मस्त चविष्ट भेळ करून आपल्याला देतात। सर्वप्रथम आपण कोथिंबीर, पुदिना, कढीपत्ता स्वच्छ धुवून घ्यायचा आहे। अर्धा ते 1 तास तो कपड्यामध्ये ठेवून त्यातील पाणी पूर्णपणे निघेल अशा प्रमाणे सुकून घ्यायचं आहे। नाहीतर आपली चटणी जी आहे ती ओलसर होईल। तर ती कोरडी होण्यासाठी कोथिंबीर, कढीपत्ता आणि पुदिना कोरडाच आपल्याला घ्यायचा आहे। तर आता आपण मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे। यामध्ये मिरची, लसूण, अद्रक, कढीपत्ता, पुदिना, कोथिंबीर, लिंबूचा रस आणि इतर साहित्य टाकून हे आता आपण बारीक करून घेणार आहोत। यामध्ये आपण फुटाण्याच्या डाळ्या वापरलेल्या आहेत, त्या सुद्धा आपल्याला लागणार आहे। अर्धा चमचा आमचूर पावडर, अर्धा चमचा जिरे पावडर आणि अर्धा चमचा धना पावडर टाकलेला आहे आणि हे आता आपण बारीक करून घेणार आहोत। जास्त बारीक केलं नाही तरी चालेल, जाडसर आपल्याला हे बारीक करायचं आहे। तर बघा अशा पद्धतीनं बारीक करून घ्यायचं आहे। तर अशी चटणी आपली सुकी व्हायला पाहिजे, ओलसर व्हायला पाहिजे नाही। जर तुम्ही ताबडतोब कोथिंबीर, पुदिना धुवून घेतला आणि चटणी करायला घेतली तर तुमची हमखास चटणी ओली होईल। तर आता आपली चटणी तयार झालेली आहे, ती आपण एखाद्या भांड्यामध्ये काढून घेऊ आणि ही चटणी तुम्ही फ्रीजमध्ये महिनाभरही साठवून ठेवू शकता। तर अशी आपल्याला आता भेळ बनवायची आहे। भेळ बघून तोंडाला पाणी सुटलेलं असेलच, चला झटपट आपण भेळ बनवू। त्यासाठी आपल्याला कुरमुरे घ्यायचे आहे। भेळ किती बनवायची आहे त्यानुसार तुम्ही कुरमुरे घ्या। तर एक मोठा बाउल मी कुरमुरे घेतलेले आहे। छोटी वाटी भाजलेले शेंगदाणे, भाजलेले फुटाणे, त्यानंतर 1 वाटी फरसाण, मिक्स फरसाण घेतलेला आहे। अर्धी वाटी बारीक शेव, कोथिंबीर आणि कांदा हाही आपल्याला लागणार आहे। तर तुमच्या आवडीनुसार तुम्ही कांदा, कोथिंबीर घेऊ शकता। तसेच टोमॅटो सुद्धा तुम्ही यामध्ये बारीक चिरून घेऊ शकता। अर्धा ते पाव चमचा काळं मीठ घेतलेलं आहे। जी आपण चटणी बनवलेली ती घ्यायची आहे। तर तुम्हाला किती तिखट भेळ बनवायची आहे त्यानुसार तुम्ही 1.5 चमचा किंवा 2 चमचे या साहित्यामध्ये टाकू शकता। झटपट भेळ तयार झालेली आहे। आता यामध्ये तुम्ही वरून लिंबू घ्या आणि खायला घ्या। रेसिपी खूप सोपी आहे, तितकीच ती भन्नाट चवीची आहे। सर्वात शेवटी लिंबू पिळा आणि खायला घ्या। रेसिपी आवडली तर तुम्ही सुद्धा करून बघा। अशा प्रकारची चटणी घरात बनवली तर तुम्ही महिनाभर ती चटणी साठवून ठेवू शकता आणि पाहिजे तेव्हा भेळ खाऊ शकता। आणि घरी भेळ बनवली तर तुम्ही बाहेरून मला खात्री आहे की कधीच भेळ विकत आणणार नाही। तर आता आपण भेळ सर्व करून घेऊ। वरून थोडासा कांदा टाकायचा, कोथिंबीर टाकायची आणि बारीक शेव टाकायची आणि खायला घ्यायची। रेसिपी आवडली तर रेसिपीला लाईक करा, कमेंट करा। आतापर्यंत जर तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। त्याचबरोबर बाजूला घंटेचं बटन असते त्याच्यावर देखील क्लिक करा, जेणेकरून अशाच प्रकारचे व्हिडिओ तुम्ही मिस न करता सहज बघू शकाल। व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद मंडळी।